हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. आज आहे आपला राज्याभिषेकाचा दिन. पण फक्त एक काय, राज्याभिषेकचा दिन सगळं थाटात चालू आहे. फक्त पावसाने थोडासा घोळ केलाय. पावसाने सगळे कार्यक्रम आहेत ना, तिथे नुसता पाऊस पडतोय, त्याच्यामुळे सगळ्यांची धावपळ चालू आहे. मी पण बाराबंदी घातली काढली, कारण का एवढी भिजलेली बाराबंदी घालून वावरणं जरा डिफिकल्टच होईल. आणि आता धन्याने वगैरे घातलेत कुर्ते, किशोरने पण बाराबंदी घातली आहे. पण मेन प्रॉब्लेम तोच आहे, फेट्यांचा आणि बाराबंदीचा. साडी भिजल्यावरती तुरे पडतात, त्याच्यामुळे ते मजा जाते सगळी. हा, आणि काय काय माणसं फक्त इथे कपडे पिढायला आले, कपडे पिढायला मागतात. पण बघूया आता, आपण बाहेर निघालोय, असेच बाहेर निघतोय, कारण का काहीच करायला मिळणार नाही. दुर्वा पण रेडी झाले, साडी बिडी घालून, पण ती रेडी आहे आणि आम्ही त्याच्यामुळे आवाज पण बसलाय. बाकी सगळं सविस्तर बोलू, पण आता जे जे काही दिसतंय पहिलं ते बघू, कारण का पाऊस एवढा पडतो की राज सदरेत पण जायला अजून नाही मिळालं. खूप पाऊस आहे. आणि फायनली आमचा परत एकदा निर्णय बदललाय आणि आम्ही बाराबंदी घातलाय. तो सगळे रेडी झालो. आता काय प्लॅन करतोय ते बघूया. तिकडे एकदा सगळे मंडळी गेले, एकत्र येऊ आणि मग डान्स करायला जाऊया. आणि ह्या वेळेला आम्हाला फेटे बांधायला कोण लावतो? आपण कल्पेशनी सगळ्यांचे फेटे बांधले कल्प्याने. महाराजांचा राज्याभिषेक झालाय, पण तिथे एवढी गर्दी होती, तुम्हाला काही दाखवायला मिळालं नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण आपल्याला काही फुटेज मिळाले तर मी दाखवायचा प्रयत्न करेन. पण होळीच्या माळावरती हा माहोल. एवढा धुका आहे रायगडावरती, पण तरी सुद्धा भगवा त्या पावसात वगैरे पण तसाच थाटात फडकतोय वर. आणि हा भगवा आपल्याला फक्त मिस झाला फडकवताना, कारण का पाऊस खूप होता तेव्हा, त्याच्यामुळे येताच आलं नाही. आणि ही बाराबंदी घालून एवढं मग जड होतं ना सगळं, फिरता नसतं आलं नंतर काही, त्याच्यामुळे. पण धुकं काही कमी व्हायचं नाव घेत नाही, धुका तेवढाच आहे, पण आपला भगवा पण तसाच आहे. फायनली राजदरबारात पोचलोय आणि आपल्या छत्रपतींचा 350 वर्षानंतर सुद्धा आज राज्याभिषेक पुन्हा एकदा झालाय. पुनर्निर्मित हा सगळा कार्यक्रम आणि एक अविस्मरणीय स्मरण आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी आणि अखंड भारतवर्षासाठी. एवढा फॉग आहे ना की फोटो काढायलाच मिळत नाही. बघा, यामध्ये फोटो पण चांगले येणार नाहीत. पण आता आम्ही एक मगाशी गोष्ट शेअर केली की आपल्या या जगामध्ये आपला एकच राजा असा आहे ज्याचा राज्याभिषेक 400-350 वर्षानंतर सुद्धा सगळेजण एवढ्या उत्साहात सेलिब्रेट करतात. आणि जसा होता तसा तो सर्व रिक्रिएट केला जातो इव्हेंट. आणि ही साधी गोष्ट नाही आहे. अख्ख्या म्हणजे भारतवर्षाचा सोडा अख्ख्या जगामध्ये असा एकच राजा आहे ज्याचा फक्त राज्याभिषेक अजूनही साजरा केला जातो तेवढ्याच थाटामध्ये. सो ही आपल्या राजांनी केलेली कीर्ती आहे, म्हणून हे केलं जातं, बाकी काय नाही. आणि दुसरी गोष्ट, आता तसं काय आपल्याकडे आत्ता पाऊस आहे त्याच्यामुळे काही करता येणार नाही. सो आता तिकडे जगदीश्वराच्या मंदिराच्या इकडे जाऊ आणि बाकी मग काय करायचं ते बघूया, कारण आपल्या आवरावर पण खूप आहे. काल आपण सगळेजण नव्हतो म्हणून मी काल बोललो नाही स्वतः, पण काल तुमच्याजवळ बोलायचं राहिलं तीच गोष्ट की एक कलाकार म्हणून आयुष्य सार्थकी लागणं काय असतं ते इथं सदरीत परफॉर्म केल्यावर कळतं. नक्कीच महाराज जिथे स्वतः सिंहासनावरती रूढ व्हायचे, जिथे आपला स्वराज्याचा कारभार चालायचा, त्या ठिकाणी आपल्याला आपलं परफॉर्मन्स सादर करण्याची संधी मिळते ना, हे खूप जास्त मोठी गोष्ट आहे. आणि किशोर, आपल्यासाठी एक अजून नक्की गोष्ट अशी की तुझी शाहिरी फडाची सुरुवात ही आपलीच, आणि ही
महाराजांसमोरून झाली, म्हणजे त्याची दुसरीकडे नारळ न फुटता महाराजांसमोर पहिला नारळ फुटला. तो गोल्ड चान्स आहे आयुष्यामध्ये. हो हो, आणि एवढी वेळ कुणाला मिळत नाही, ते आपल्याला देवकृपेने मिळाली. वेळ कमी असून सुद्धा आणि प्राईम टाइम मध्ये मिळाली. हे खूप चांगलं होतं आणि मजा आली खूप. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला, प्रतिसादच लोकांचा खूप चांगला होता आणि प्रतिसाद हा चांगला मिळणार हे आम्हाला माहिती पण होतं की लोक इथे येतात ते सगळे शिवभक्त असतात आणि मजा आहे खूप त्या गोष्टीत. आता झालंय सगळं आणि चेंज वगैरे करतो आणि आता आपलं सगळं रॅप करायचं आहे. इकडचा टेंट तिकडचा टेंट हे सगळं रॅप करून निघायचं आहे आणि मग खाली आता रोपेला किती गर्दी आहे त्याप्रमाणे निघायचं. बघू कसं काय. ज्या गोष्टींना लावायला खूप वेळ गेलाय त्या गोष्टी आम्ही पटकन डिस्मेंटल केल्यात. माणसं अजून टेंट मध्येच आहेत पण डिस्मेंटलचं काम आहे. साल्टी केली तरी चालेल, सामान आपलं काम थांबता कामा नये. माणसं बाहेर नाही खूप आहे गावात. ती काढा. अरे बापरे, माणसं आता तर आली. हे बघा रायगडावरती आता इथे आलेलो, ती काठी त्यांची घेतलेली तर मी द्यायला आलेलो. पण या रायगडावरती ना काही घरं आहेत. आता ही नक्की राहती इथे वसाहतीचे आहेत का काय आहेत मला कळत नाही. विचारे बघूया. पण बघा ना, म्हणजे अशी घरं असतील तर मग टेन्शनच नाही. मला वाटतं राहती घरं आहेत लोकांची काही, पण परफेक्टली बांधलेली आहेत एकदम. नाही कामगार लोकांसाठी दिलेली घरं आहे ती. छान आहेत, मातीची आहेत, खेळ वगैरे नसेल लागेल. ऊब तशी राहत असेल त्यांच्यामध्ये. हां चला. आणि निघायच्या टायमात एवढा जोरात पाऊस आला ना, आम्ही मोबाईलमध्ये तुम्हाला काय दाखवलं कारण धन्याचा माझा मोबाईल धन्याकडे होता त्याच्यामुळे काही शूट पण नाही करता आलं. पण सगळेजण आता पोचले रोपवे जवळ, कारण का रोपवे आहे बंद. पण फक्त ज्यांचे रिटर्न पास आहेत, म्हणजे आमच्याकडे पास होते नशिबाने म्हणून आम्हाला आता जायला मिळतंय. नाहीतर पासवाल्यां व्यतिरिक्त कुणाला एंट्री नाहीये. पण नशिबाने आपल्याकडे पास आहेत, नाही तर आता हाल होते एवढा सामान घेऊन जायला. आता लाईन मध्ये लागलोय, लगेच निघतो इथून. उतरायला गर्दी बघा किती आहे, सगळी फुल आहे. सगळीकडून रोपवे फुल आहे. मला जागा नाही काय माहिती. आता फायनली आम्हाला नंबर मिळालेत आता आणि भरपूर लपडा झाला तिथे, पण नंबर मिळाले. आणि फायनली आता एकदा पोहोचलो. खाली पोहोचल्यावरती भांडणं एवढा घसा बसला भांडून, पण आता खाली गेल्यावरती तुम्हाला सांगतो काय झालंय नक्की प्रॉब्लेम. चला फायनली बाबा रोपवे आलेला आहे. बघा फायनली आम्हाला भेटलाय आपला उंचाची काळे. बघा व्ह्यू काय सांगायला. वा आमच्या आरती टीम वरच राहिले. चला फायनली आता रायगडावरून आम्ही उतारतोय आणि भरपूर साऱ्या भांडणानंतर आम्हाला आमच्या स्वतःचा एक रोपवे मिळाला आहे आणि 8 नंबरचा रोपवे आहे आणि आमचे 2 जण अटकलेत आणि वरती अजून 4 जण नाही. ते तर बाहेरच आहेत, हे तर 2 रोपवेला आहेत, ते तर अजून बाहेर आहेत. फोटोग्राफर टीम आमची पत्ताच नाही त्यांचा. 1100 मध्ये आहेत ना. अरे बापरे जास्त खोल आहे. टपली फुटली. 4 बटणं गेले ना मिलिंद वाजवून बघ. बिचारे आपली पोरं एवढी वही दगदग करतात सामान बघ. आणि हा बघा आम्ही तिकडनं आलो आता रायगडावर ना. मला काय एवढी हौस आहे ना की सर्वात जड हा कीबोर्ड मीच घेतलाय जाताना पण. आणि मला वाटलं ही हलकी असेल म्हणून मी उचलली आणि आता पस्तावलं बाई. चला फायनली खाली पोहोचलोय. आता वरची मंडळी येतील जरा. तर आत्ता मी खाली पोहोचलोय आणि आपले 4 जण अजून येत आहेत. तरी पण तुम्हाला तो किस्सा सांगून देतो काय झाला. रोपेवरती राज्याभिषेक संपल्यानंतर होते खूप गर्दी आणि खूप जण जे इव्हेंट मॅनेज करतात किंवा आता आपण जसं प्रोग्राम करायला गेलो आपल्यासारखे प्रोग्राम करायला जातात त्यांची गर्दी खूप होते. आणि तिकीटवाल्यांना कुणालाच तिकीट अलॉट होत नव्हते. फक्त पासेस ज्यांच्याकडे होते त्यांना फक्त सोडत होते. त्याच्यामुळे काय झालं, पासेसवाले खूप होते. तर ती पासेसवाल्यांनी झाली खूप गर्दी आणि गर्दी झाल्याच्या नंतर मग एवढी तिथे सगळे तुडुंब गर्दी झाली की कोणाला सोडायचं कोणाला नाही सोडायचं हे कन्फ्युजन होतं आणि तिथं झाली भांडणं. आणि त्या भांडणांमुळे काय झालं प्रॉब्लेम की खूप टाईम वेस्ट होत होता. मग नंतर मॅनेजमेंट आली, मग कोकणगडाचीच माणसं आली, मग ते सॉल्व्ह झालं सगळं. मग ते टोकनप्रमाणे प्रत्येकाला सोडायला लागले आणि त्याच्यानंतर आपला पण नंबर लकीली लवकर होता त्याच्यामुळे आपण लकीली सेफली निघालो
आत्ता फक्त आपले 4 जण वरती राहिलेत आणि ते 4 जण आल्याच्या नंतर मग आपण इथून जेवायला जायचं बोलून प्लॅन करतोय. आता घसा वगैरे एवढा बसला आहे ना आणि गरम पाण्याची आंघोळ घरी गेल्यावरती ही इम्पॉर्टंट आहे. तर ते 4 पहिले येऊ देत, मग बाकीच्या गोष्टी आपण आता जेवायचं काय कुठे करायचं ते बघू. म्हाडातच कदाचित करता येईल कारण का कॉस्ट्युम द्यायचे. चला आमची शेवटची 2 माणसं राहिलेली सुद्धा आलेली आहेत. का हालत होता आई ग काय बोलतोस? फिट झाली असेल ना तुम्ही? हा आम्ही आता दोघांना घाबरवली. त्या दोघांनी फिंगर क्रॉस केले, इकडनं वरती जात होता. अजिंक्य मुद्दाहून ओरडला, काय बोलला माहिती ना, कसला हलतो बेकार. दोघं जे बघत होते ना बाई डेंजर. तुमच्याकडे थांबलेलो. चला आता गाडी काढायला वाटवला माणूस. चला एवढा सामान घेऊन आता परत निघूया. दरवेळप्रमाणे म्हणजे आम्ही ऍडजस्ट झालो. सॉरी या उघडली. आणि दरवेळप्रमाणे याही वर्षी आम्ही खाली आल्याच्या नंतर आमच्यासोबत प्रॉब्लेमचा सिलसिला चालू झाला आहे. आम्ही आहोत स्ट्रगलर्स म्हणून आमच्यासोबत स्ट्रगल होतच असतो. आमचा हा टायर खाला कधी टायर पंक्चर झाला आहे, त्याच्यामुळे आता वेळ जाणार पंक्चर काढायला. मग पंक्चर काढून मग आम्ही काहीतरी खाणार. आणि आता वाजलेत जवळजवळ 4 वाजायला आले असतील ना सध्या. वाजून गेले का रे सध्या? 4 वाजून गेले हो. मला का भुरकट दिसायला लागलं का? पाणी गेलाय. बरं चला आता कसं काय पंक्चर काढतो ते बघतो आणि मग तुम्हाला कळवतो. बघा बाहेर कसला मस्त फॉग पडलाय एकदम. हे बघा गाडीचं टायर पंक्चर आहे तरी पण वाटतंय पंक्चर आहे. मला तर नाही वाटत आहे बिलकुल. असं वाटतं धुका आहे त्यामुळे आपण स्लो चाललोय. ड्रायव्हर तसलं वेगळ्या फॅसिलिटीज आहेत ड्रायव्हरकडे. अशी बेशी नाही नाही तर हा वा अजून फास्ट झालं गाडी म्हणजे दिसला असता तर. चला फायनली आम्ही महाडात आलोय. पण महाडात येईपर्यंत वाजले 5:30. आणि कधीही लक्षात ठेवा जेवणाला नाही बोलू नाही. आम्हाला रायगडवर दुर्वा बोलते आपण इथून खाऊन निघूया. पण आम्ही बोललो शिरा आहे महाराजांचा असतो, आपला शिरा स्वीट केलेला असतो. त्याच्यानंतर प्रसाद आहे, तो प्रसादाला नाही बोलू नका. पण नाही आम्हाला खाली येऊन खायचं होतं. का तर 2 दिवस नॉनव्हेज नाही खाल्लंय त्याच्यामुळे. तर आलो हॉटेलला गेलो आणि नेमकं हॉटेलला बोलतोय की जेवण नाहीये. तर आता चाललोय महाडात सीड हॉटेल. शाकाहारी खाणार आहे गुरुवार. काय अरे बाबा डोळा बघितला कसा दाखवला ह्याला. तर आता हा सीड हॉटेल बोलतोय, तिथे चायनीज मिळतं. चायनीज म्हणजे तर आता बघूया तिथे जाऊन. फक्त आपल्या नशिबाप्रमाणे आम्ही आहोत स्ट्रगलर त्याच्यामुळे तिथं चालू हवंय. बाकी काय नाही. बाकी भिजलोय थोडे पण सुकलो पण आता तसे थोडे बिचारे. आपली बाईकवरची मंडळी गारटली रे. काय नाही हो आपले रेनकोट तरी घालायचा पाठच्या. रेनकोट देत त्याला कुठला हा देऊ लवकर सांगितलं. बाबा शुभम आलाय आणि शुभम तू होतास, तुझ्यामुळे आमचे कॉस्ट्युम गडावरती सुखरूप पोहोचलेत. आणि ते खूप चांगले होते, खरंच खूप चांगले होते. आणि आमचं 4 छान लागले पोवाड्याला पण आणि आजच्या दिवशी फक्त पाऊस आम्हाला फेटे जड झाले आमचे. पण ठीक आहे आता पोचलो इथं सीडमध्ये पण खायला मिळतं हे बघा. सो खाऊन घेऊ आणि मग पुढचं आपलं प्रवास चालू. हो चला फायनली खाऊन झालंय आमचं. आणि चायनीजच खाल्लं. मस्त ड्राय चिली वगैरे खाल्ली, हाफ ट्रिपल राईस खाल्ला, लॉलीपॉप खाल्ले. जरा पोट भरल्यासारखं वाटतंय. आत्ता निघतोय. आणि हा व्हेजवाल्याने चॉपर राईस खाल्लाय. सो आता निघायच्या तयारीत आहोत. आता वाजले 6:30. एक लवकर पोचलो पाहिजे घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊन निवांत व्हायचं आहे. पाऊस कंटिन्यू पडतोय पण आपण आता निघतो आहे. बाय 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 बाय. हा पाऊस चालू झालाय पुन्हा, त्याच्या आधी आम्ही निघतो. चल बाय. हो येस चल. आणि हो चल येऊ. महाड सोडलाय आणि भरपूर पाऊस पडतोय. भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे. घरी पण फोन केला होता. श्रीवर्धनला पण खूप पाऊस पडतोय. आता टेन्शन तेच आहे की आपल्याला म्हसळ्यामधून बाईकवर परत जायचं आहे, त्याच्यामुळे भिजायला होणार आहे पूर्ण. पण जाऊ. सिद्ध्या झोपला. हा आमच्याकडे अरे नाही ते सगळं बॅग वगैरे परत भिजले, त्याच्यामुळे परत ते सगळ्या गोष्टी धुवायला वगैरे ते लपडत. ते आत्ताच निघू झोपू आंघोळ करू. सुकत लावा सकाळी मॉर्निंग. नको निघतो आता बघू. रात्री पहिले आंघोळ करू, घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊ. मग नंतर सगळं जमला. तुम्ही जाता किती दिवसाची मला काय बोलायचं नाही पुढे याच्यात. फायनली 10 वाजता आत्ता घरी पोचलोय आणि थोडक्यासाठी आम्हाला पावसाने भिजवले बाईकवर. पण काय नाही पोचलो. मजा आली खूप. आणि आत्ता
10 वाजली पोचायला. निघालो होतो दुपारीच, लेटच निघालो होतो. रोपेच इथे आपला टाईमपास झाला म्हणून, नाही तर आपण लवकर आलो असतो. पण धमाल आली, खूप मजा आली आणि नेहमीसारखा राज्याभिषेक सोहळा मस्तच झाला, भारीच झाला. पण ह्या वेळेला आपला राज्याभिषेक खूप स्पेशल होता, कारण का त्या राजसदरेत आपण परफॉर्म केलं. सो खूप आर्टिस्ट म्हणून ही एक खूप चांगली आहे गोष्ट. आणि आर्टिस्ट म्हणून त्या ठिकाणी परफॉर्म करणं हे प्रत्येक आर्टिस्टचं स्वप्न असेल, तर माझं होतंच आणि ते आमचं पूर्ण झालं. ते त्याच राज्याभिषेकला गेल्या वर्षी बघितलं होतं, ह्या राज्याभिषेकला ते महाराजांनी पूर्ण केलं. त्यामुळे त्याचा आनंद मी कशातच व्यक्त करू शकत नाही. पण मजा आली. आपण दरवर्षी राज्याभिषेकला जातो, तसंच याही वर्षी आपला राज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा सुखरूपपणे संपन्न झाला आहे. तुम्ही आत्तापर्यंत लाईक नसेल केलं या व्लॉगला तर लाईक करून घ्या, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be. भिजल्यावरती तुरे पडतात, त्याच्यामुळे ते मजा जाते सगळी. हा प्रॉब्लेम आहे फक्त. लाईव्ह मध्ये फेटा सुटला, लाईव्ह मध्ये फेटा सुटला. Be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.